कधी किती वाजता फोन आलेत हे सुद्धा प्रशासनाकडे आहे। पण पूर्णपणे मोकळेपणाने जर त्यांना तपास करण्यात दिला जसं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं तर या मागचे मास्टर माइंड सुद्धा समोर सगळे येतील। त्यांनी नैतिकता दाखवून जे 28 तारखेला सर्व जातीपातीचे लोक जे बीड जिल्ह्यामध्ये जो मोर्चा झाला आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाने तो कव्हर केला, कुणालाही गाडी न देता तिथं लोक स्वतःहून आले की हे कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणजे आमच्या सर्वांची इच्छा आहे की धनंजय मुंडे साहेबांनी नैतिकता त्यांची दाखवावी। जिल्ह्यामधली जी परिस्थिती आहे लोकांची इच्छा आहे त्यांनी हा तपास फास्ट ट्रॅकवर घेऊन त्यांनी राजीनामा द्यावा। ज्या पद्धतीने आता तपास चालू आहे, आज अटक झालेली आणि काही गुन्हेगार सुद्धा फरार। मला तर असं अनावर आलं तर खरं आहे खोटं मला माहित नाही, पण जे काही प्रकार हा घडला 2 मोबाईल त्यांचे सापडलेले आहेत। त्या 2 मोबाईलमध्ये सगळे सीडीआर हे आहे आणि ते सर्व घटनाक्रमचे व्हिडिओ सुद्धा आहेत। म्हणजे मला जी माहिती आली माझ्या काही लोकांकडून की त्याच्यामध्ये त्याला मारहाण करताना जास्त लोक आहेत। काही गोष्टी तपास जसा चालू आहे काय चालू आहे काही गोष्टी आता पुढे येतीलच। लोकांची इच्छा तीच आहे की पालकमंत्री पद हा सत्ताधारी पक्षांचा हा विषय आहे, पण हा गुन्हा पूर्णपणे लोकांसमोर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत धनंजय मुंडे साहेबांनी राजीनामा द्यावा।